हॅलो फ्रेंड्स, आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आम्ही बारामतीचा फेरफटका करणार आहोत। हे एक सुंदर शहर ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहित नसेल, तर आज आपण बारामतीतील 8 अशी ठिकाण बघणार आहोत ज्याला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता। सो लेट्स गेट स्टार्टेड। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा। नंबर 8, बारामती बस स्टँड। बारामती बस स्टँड हे फक्त वाहतूक केंद्र असल्यासारखे वाटेल, परंतु बारामती बस स्थानक हे शहराच्या संपर्काचे केंद्र आहे। बारामतीचे बस स्टँड एखाद्या विमानतळासारखे वाटते। या बस स्टँडसाठी 50 कोटी खर्च करण्यात आले आहे। हे बस स्टँड अत्यंत अत्याधुनिक सोयीसुविधेने परिपूर्ण बनवलं गेलं आहे। तुम्ही याची नक्की भेट घेऊ शकता। नंबर 7, विद्या प्रतिष्ठान। विद्या प्रतिष्ठान ही बारामतीतील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे। शैक्षणिक एक्सेलन्समुळे या विद्या प्रतिष्ठानचे खूप नाव आहे। त्यांच्या शैक्षणिक ऑफरिंगच्या पलीकडे येथील कॅम्पसची आश्चर्यकारक वास्तुकला आणि हिरव्यागार जागांसाठी हे ठिकाण खूप सुंदर वाटते। येथील कॅम्पसमध्ये तुम्हाला नक्की थोडा वेळ स्पेंड करण्याचे मन होईल। नंबर 6, विद्या प्रतिष्ठान म्युझियम। विद्या प्रतिष्ठान संग्रहालय इतिहास प्रेमीसाठी कलाकृती आणि प्रदर्शनांचा खजिना आहे। हे येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा दाखवते। या संग्रहालयात तुम्हाला माननीय शरद पवार साहेबांची पूर्ण कारकीर्द बघण्यास मिळेल, जिथून त्यांनी सुरुवात केली होती तर आतापर्यंत। बारामतीच्या अनोख्या इतिहासात जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर हे संग्रहालय एक उत्कृष्ट ठिकाण आहे। नंबर 5, मयुरेश्वर वाईल्डलाईफ सँच्युरी। हे ठिकाण बारामतीपासून 40 किलोमीटरवर आहे। मयुरेश्वर वाईल्डलाईफ सँच्युरी हे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचे घर आहे, ज्यामुळे ते वन्यजीव प्रेमीसाठी एक आदर्श ठिकाण आहे। मयुरेश्वर वन्यजीवन अभयारण्य केवळ पक्षी आणि वन्यजीवन लोकसंख्येसाठीच नाही तर नैसर्गिक पर्यावरणासाठीही लोकप्रिय आहे। जर तुम्ही या जागेला भेट देण्याचा विचार करत असाल तर सर्वोत्तम काळ म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यापासून ते फेब्रुवारीपर्यंत। नंबर 4, भिगवण बर्ड सँच्युरी। भिगवण बर्ड सँच्युरी बारामतीपासून 23 किलोमीटरच्या अंतरावर आहे। भिगवणला भेट देण्याचा उत्तम काळ डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो। फ्लेमिंगो हा बर्ड हिवाळ्याच्या सीझनला प्राधान्य देतात, कारण त्यांना मासेमारीसाठी उथळ खोल पाण्याची आवश्यकता असते। भिगवण हे वन्यजीव छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहे। हे ठिकाण मासे आणि अस्सल महाराष्ट्रीयन मच्छी थाळीसाठी देखील प्रसिद्ध आहे। नंबर 3, कृषी विज्ञान केंद्र। हे ठिकाण बारामतीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जर तुम्हाला शेतीमध्ये इंटरेस्ट असेल तर कृषी विज्ञान केंद्र पाहणे आवश्यक आहे। हे संशोधन केंद्र शाश्वत शेती पद्धती, नाविन्यपूर्ण कृषी तंत्र आणि बरेच काही याबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करते। येथे तुम्हाला ATIC सेंटर, बायो कंट्रोल लॅब, कम्युनिटी रेडिओ स्टेशन, डेअरी, गोटरी, नर्सरी असे बरेच काही बघण्यास भेटू शकते। नंबर 2, श्री मयुरेश्वर मंदिर। हे ठिकाण बारामतीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर मोरगाव येथे स्थित आहे। श्री मयुरेश्वर मंदिर किंवा श्री मोरेश्वर मंदिर हे गणेशाला समर्पित आहे। हे मंदिर अष्टविनायकाच्या 8 पूजनीय गणेश मंदिराच्या यात्रेचा प्रारंभ आणि शेवटचा बिंदू आहे। हे मंदिर केवळ प्रार्थनास्थळ नाही तर समृद्ध इतिहासाचा एक भाग आहे। मंदिराची गुंतागुंतीची रचना आणि शांत परिसर शहराच्या गजबजाटापासून आरामशीर सुटका देतात। बारामतीमध्ये अध्यात्म आणि इतिहास या दोन्हीचा शोध घेण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे। नंबर 1, सिद्धेश्वर मंदिर। श्री सिद्धेश्वर मंदिर हे बारामतीच्या मध्यभागी असलेले एक शांत आणि आध्यात्मिक ठिकाण आहे। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। श्री सिद्धेश्वर मंदिर बारामतीतील करहार नदीच्या पूर्वेला आहे। हे मंदिर 750 AD मध्ये बांधले गेले होते। या प्राचीन मंदिरात सुंदर वास्तुकला आणि शांत वातावरण आहे, ज्यामुळे ते ध्यानासाठी परिपूर्ण आहे। तुम्ही धार्मिक असाल किंवा फक्त ऐतिहासिक स्थळे एक्सप्लोर करू पाहत असाल, हे एक आवश्यक ठिकाण आहे। ओके, हे होते बारामतीचे 8 आवश्यक ठिकाणे। यामधल्या कोणत्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली आहे किंवा कोणत्या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात हे सांगण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा। जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।